नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत पीओ या पदासाठी म्हणजेच प्रोबेशनल ऑफिसर या पदासाठी एकूण 600 जागांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे। मित्रांनो या भरतीचे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते चालू झालेले आहेत। तुम्हाला या ठिकाणी डेट दिसत असेल 27 डिसेंबर ते 16 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके मित्रांनो, या भरतीसाठी तुम्ही क्वालिफिकेशन बघितलं तुम्ही या ठिकाणी कोणत्याही शाखेतील पदवी असं ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर कोणत्याही शाखेतून मित्रांनो डिग्री कंप्लीट केली असेल तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ओके म्हणजेच एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। जे उमेदवार मित्रांनो डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत, तुमची डिग्री मित्रांनो जर 30 एप्रिल 2025 मध्ये जर कंप्लीट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकता। ओके मित्रांनो, या भरतीसाठी जर फी बघितली तर जनरल EWS OBC या कॅटेगरीसाठी 750 रुपयाचं पेमेंट ठेवण्यात आलेलं आहे आणि जे SC ST PWD या कॅटेगरीमधून जे उमेदवार येतात तर त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पेमेंट ठेवण्यात आलेलं नाही। ओके तर मित्रांनो, आपण आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायची ती माहिती बघूया। मित्रांनो, तुम्हाला मी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। ओके तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असं पेज येईल। ओके देन तुम्हाला आता या ठिकाणी तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, नंतर पुढे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावं लागेल। पुढे तुम्हाला डिटेल्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमची डिटेल्स आणि क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल। पुढे तुमचा फॉर्मचा या ठिकाणी प्री ओपन होईल। ओके पुढे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे लेफ्ट हँड इम्प्रेशन आहे ते अपलोड करायचं आहे आणि डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं। ओके तर सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती भरायची आहे। तुम्हाला सगळ्यात तुमचं फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला परत या ठिकाणी कन्फर्म फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी मिडल नेम टाकायचं आहे। पुढे कन्फर्म मिडल नेम, परत तुमचं मिडल नेम टाकायचं या ठिकाणी। पुढे लास्ट नेम तुमचं टाकायचं आहे। पुढे परत कन्फर्म लास्ट नेम, तुमचं लास्ट नेम टाकायचं या ठिकाणी। पुढे तुमचं फुल नेम या ठिकाणी ऑटोमॅटिकली ओके तुम्ही जे वरती नाव टाकणार आहात ते नाव तुमचं ऑटोमॅटिक खाली येणार आहे। ओके मित्रांनो, तुमचे जे नाव आहे ते तुमच्या ID प्रूफ सोबत एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे। ओके या ठिकाणी जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी स्पेलिंग वगैरे नीट टाकायचं आहे। तुमच्या ID प्रूफ सोबत या ठिकाणी एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे। ओके पुढे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर फिल करायचा आहे। पुढे परत कन्फर्म मोबाईल नंबर, या ठिकाणी मोबाईल नंबर परत फिल करा। त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालेल। पुढे तुम्हाला मेल ID फिल करायचा आहे। मित्रांनो, मेल ID फिल करताना तुम्हाला या ठिकाणी मेल IDचं नाव फिल करायचं। ओके पुढे तुम्हाला या ठिकाणी @ साइन दिलेलं आहे। पुढे तुम्हाला डोमेन नेममध्ये gmail.com असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ओके पुढच्या बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म ईमेल ID या ठिकाणी पूर्ण मेल ID फिल करायचा आहे। पुढे तुम्हाला हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी फिल करायचा आहे आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे असं पेज येईल तुमच्यासमोर। तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसून झाले वरती। मित्रांनो, हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल नंबरवरती मेसेज येऊन झाले। ओके आता तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे। तुम्हाला स्क्रीनवरती मित्रांनो फोटोची साईज आणि सिग्नेचरची साईज तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो, तुम्हाला सिग्नेचर जे आहे ते सिग्नेचर तुम्हाला ब्लॅक पेनने व्हाईट पेजवरती करायचं आहे। ओके तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कन्सेंट दिलेला आहे खाली, या कन्सेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे। सिग्नेचर मित्रांनो अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कन्सेंट दिला। ओके या ठिकाणी टिक करायचं आहे तुम्हाला आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे असं पेज येईल। मित्रांनो, तुम्हाला आता या ठिकाणी तुमची डिटेल्स माहिती भरायची आहे आणि तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती पुढे भरावं लागेल। ओके तर सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। तुमच्या कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा। कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे सबकास्ट या ठिकाणी विचारलेलं आहे। ओके तुमच्या कॅटेगरी सर्टिफिकेटवरती सबकास्ट तुम्हाला भेटून जाईल। ओके ती माहिती तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे। पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुमचे जे ॲन्युअल इन्कम आहे 2023-24चं त्याच्या बेसवर जर तुम्ही EWS सर्टिफिकेट काढलेलं असेल तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं। ओके पुढे विचारलेलं आहे मित्रांनो जे डिसेबल कॅन्डिडेट आहेत, जर तुम्हाला 40% जास्त या ठिकाणी डिसेबिलिटी असेल तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे आणि जर नसेल तर नो करा। ओके जर तुम्हाला डिसेबिलिटी असेल तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती भरावं लागेल। टाईप ऑफ डिसेबिलिटी, त्याचा सब टाईप, ओके हे सर्व माहिती तुम्हाला भरावं लागेल। तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। ओके त्या सर्टिफिकेटवरती जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे। पुढे या ठिकाणी हे सर्व ऑप्शन आहेत ते सर्व डिसेबल कॅन्डिडेटसाठी दिलेले आहेत। ओके पुढे या ठिकाणी हा पण ऑप्शन मित्रांनो डिसेबल जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी दिलेला आहे। सेक्शन 2S या ठिकाणी RPWBD ॲक्ट 2016 याच्या अंतर्गत तुम्ही येत असाल तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे
ओके. जर तुम्ही याच्या अंतर्गत येत नसाल तर तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला इकडे रिलिजन सिलेक्ट करायचा आहे. तुमचा धर्म तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की वेदर यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी. मित्रांनो, जर तुम्ही जैन, फारसी किंवा मुस्लिम किंवा मग बुद्ध किंवा या ठिकाणी ख्रिश्चन, ओके, हे जे कॅटेगरी आहेत याच्यामधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तुम्हाला या ठिकाणी येस करायचा. ओके. जर तुम्ही याच्यामध्ये येत नसाल तर तुम्ही या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करा. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं आहे की तुम्ही याच्या आधी SBI POची एक्झाम दिलेली आहे का. ओके. जर तुम्ही दिलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी किती वेळा दिलेली आहे. ओके. तुमचे जे मित्रांनो जे मेन्सचे जे आयटम आहेत तर ते काउंट केले जातात. ओके. जर तुम्ही मेन्स दिलेले असेल ते किती वेळा दिलेले आहे ते नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. ओके. जर तुम्ही मेन्स दिलेले नसेल तर तुम्ही या ठिकाणी 0 असं तुम्ही टाकू शकता. ओके. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुमच्या अगेन्स्ट तुमच्या क्रेडिट कार्डबद्दल किंवा जे बँकेचे लोन वगैरे असतात त्याच्याबद्दल तुमच्याकडे काही रिपोर्ट वगैरे आहे का. ओके. जर तुमचे काही इश्यू असतील तुम्ही याकडे येस करायचं आहे. जर नसेल तर याकडे नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पुढे विचारलेलं मित्रांनो तुमच्या कॅरेक्टरबद्दल. ओके. या ठिकाणी कॅरेक्टरबद्दल विचारलं आहे, याला आपण मराठीमध्ये चारित्र असं म्हणतो. ओके. तर मित्रांनो तुमच्या कॅरेक्टरबद्दल तुमच्यावर काही रिपोर्ट असतील तुम्हाला येस करायचं आहे. ओके. जर नसेल तर नो करा. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट कार्ड कॅडरचे तुम्ही एम्प्लॉय आहात का. ओके. जर असेल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत तुम्ही जर ऑफिसर कॅडरमध्ये जर एम्प्लॉय असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करा. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत क्रेडिट कार्ड कॅडरमध्ये एम्प्लॉय असताना तुम्ही रिझाईन केलं का. ओके. जर केलं असेल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला सेम ऑप्शन याकडे विचारलेला आहे, तुम्ही ऑफिसर कॅडरमध्ये जर काम करत असताना तुम्ही जर रिझाईन केलं असेल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढचा ऑप्शन मित्रांनो याकडे डिसेबल आहे. ओके. तुम्हाला या ठिकाणी काही माहिती भरायची गरज पडणार नाही. पुढे तुम्हाला पॅन नंबर विचारलेला आहे, तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तुम्ही या ठिकाणी पॅन नंबर देऊ शकता. ओके. या ठिकाणी नाही दिला तर चालेल, या ठिकाणी ऑप्शन कंपल्सन आहे. ओके. पुढे नॅशनॅलिटी इंडियन आलेलं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमची जी प्रिलिम्स एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला सेंटर निवडायचं आहे, त्या ठिकाणी स्टेट निवडा. तुम्ही ऑल इंडियामध्ये मित्रांनो कुठे पण या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. ओके. पुढे तुम्हाला सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला मित्रांनो मेन्स एक्झामसाठी सेंटर निवडायचं आहे, तसं काय तर तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी सेंटर ऑफ एक्झामिनेशन डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुमचं जे मित्रांनो ॲप्लिकेशनमधलं नाव आणि तुमचे जे ID कार्डवरचं नाव सेम आहे का. ओके. ते जे एक्झॅक्टली मॅच होत असेल तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि तुम्ही एक्झामला जाताना मित्रांनो कोणता ID कार्ड घेऊन जाणार आहात ते ID कार्ड तुम्हाला इकडे द्यायचं आहे. ओके. या ठिकाणी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID असे सगळे ऑप्शन दिले आहेत. ओके. तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ऑप्शन देऊ शकता. ओके. ID प्रूफ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे ID प्रूफ नंबर द्यायचा. ओके. तुम्हाला या ठिकाणी ID प्रूफ नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायचा. ओके. तुमचे डेट ऑफ बर्थ मित्रांनो या ठिकाणी फिल करा. मित्रांनो डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं जेंडर या ठिकाणी निवडायचं आहे. ओके. हॅलो. डेट ऑफ बर्थ फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला विचारलं आहे की डू यू हॅव ट्विन ब्रदर सिस्टर. जर तुम्हाला मित्रांनो जुळे भाऊ बहीण असेल तर येस करा, नाहीतर नो करा. जर असेल तर त्यांचं या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. ओके. पुढे तुम्हाला विचारलं आहे की मॅरिटल स्टेटस, जर तुम्ही अनमॅरिड आहात का मॅरिड आहात ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला फादर नेम या ठिकाणी फिल करायचं आहे. फादर नेम फिल केल्यानंतर या ठिकाणी फादर मिडल नेम फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला फादर लास्ट नेम फिल करायचं. ओके. म्हणजे वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. तसं काहीतरी फादर फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम, त्याच्या खाली या ठिकाणी लास्ट नेम. ओके. नंतर पुढे मदर फर्स्ट नेम, पुढे तुम्हाला मदर या ठिकाणी मिडल नेम, या ठिकाणी मदर लास्ट नेम. ओके. तर ही सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन वाचून तुम्हाला माहिती भरायची आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तुम्हाला या ठिकाणी स्पाउस नेममध्ये तुम्ही तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं नाव देऊ शकता. ओके. पुढे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस फिल करायचा आहे, तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. ॲड्रेस फिल केल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी डिस्ट्रिक्ट या ठिकाणी फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला स्टेट निवडायचा आहे. पुढे तुम्हाला पिनकोड फिल करावा लागेल. मित्रांनो पिनकोड फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुमचा जो मित्रांनो करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. ओके. सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली या ठिकाणी पेमेंट दिसून जाईल. ओके.
जर तुम्ही OBC किंवा ओपन किंवा मग EWS कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरत असाल तुम्हाला या ठिकाणी 750 रुपयाचं असं पेमेंट दिसेल. ओके, आता मी या ठिकाणी ST कॅटेगरीमध्ये फॉर्म भरतो त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पेमेंट दिसत नाही. ओके, सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी व डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे असं पेज येईल, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. तर मित्रांनो सगळ्यात तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ॲपियर आहात का पास आहात तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे. तुमची ग्रॅज्युएशन माहिती या ठिकाणी भरायची आहे. ओके, मित्रांनो जर तुम्ही ॲपियर असाल तर तुमच्या या ठिकाणी तुम्हाला डेट दिसून जाईल. तुम्हाला या ठिकाणी 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन जर कंप्लीट होत असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲपियर म्हणून फॉर्म भरू शकता. ओके, जर तुम्ही पास असाल तर पास ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कशामधून कंप्लीट केलं आहे ती डिग्री सिलेक्ट करा. ओके, मित्रांनो जर तुमची डिग्री याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अदर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कशामधून डिग्री कंप्लीट केली आहे ते स्ट्रीमचं नाव टाकायचं. ओके, तर हा ऑप्शन या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला मित्रांनो तुमच्या इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजचं नाव टाकायचं आहे. पुढे प्लेसचं नाव टाकायचं आहे, तुमचं कॉलेज कुठं आहे ते प्लेसचं नाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला डेट ऑफ पासिंग या ठिकाणी फिल करायचे आहे. पुढे तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आहेत. पुढे तुम्हाला या ठिकाणी ग्रेड सिलेक्ट करायचे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन डेट्स तुम्हाला माहिती भरायची आहे. आता पुढचे ऑप्शन जे आहेत मित्रांनो ते ऑप्शन आहेत. ओके, ऑप्शनल आहेत. तर तुम्ही केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता. ओके, इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री, पुढे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन, पुढे तुमचं जर काय अदर क्वालिफिकेशन असेल तुम्ही माहिती भरू शकता. ओके, तर मित्रांनो हे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शनल आहेत. तुमचं जर झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, पण तुमची जर डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही डिग्रीच्या बेसवरती या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ओके, पुढचं ऑप्शन बघा मित्रांनो, या ठिकाणी जे SC ST OBC आणि PW या ठिकाणी जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत. ओके, जर तुम्हाला प्री ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. प्री ट्रेनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी सेंटर निवडायचं आहे, तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरा. ओके, जर तुम्हाला प्री ट्रेनिंगच्या मित्रांनो काही गरज नसेल तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो जर सेंटर निवडलं ओके तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी त्या स्टेटमध्ये कुठं सेंटर पाहिजे प्री ट्रेनिंगसाठी ते निवडायचं आहे. ओके, पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, तुम्हाला लँग्वेज विचारले आहेत. तुम्हाला कोणत्या लँग्वेज येतात त्या लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. ओके, जर तुम्हाला हिंदी येत असेल इंग्लिश येत असेल तुम्ही या ठिकाणी लँग्वेज देऊ शकता. ओके, जर तुम्हाला मराठी पण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी लँग्वेज देऊ शकता. या ठिकाणी माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर दुसऱ्या लँग्वेज येत असतील तुम्ही दुसऱ्या पण लँग्वेज तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, पुढे तुम्हाला व्हॅलिडिटी व डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फॉर्मचं प्री ओपन झालेलं आहे. तुम्हाला मित्रांनो सर्व ऑप्शन तुमची सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. जर मित्रांनो तुमची सर्व माहिती बरोबर असेल तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्रीचं ऑप्शन दिसेल, खाली तुम्हाला बॅकचं ऑप्शन दिसेल. ओके, पुढे तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल. मित्रांनो जर तुमची काही माहिती चुकलेली असेल तुम्ही या ठिकाणी बॅक ऑप्शनवरती क्लिक करून तुमची माहिती तुम्ही एडिट करू शकता. ओके, मित्रांनो एकदा का तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने माहिती चेंज करता येणार नाही. ओके, तर तुमची सर्व माहिती बरोबर असेल तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मित्रांनो असं विचारलं आहे की तुम्ही जे आता फॉर्ममध्ये नाव भरलेलं आहे. ओके, या फॉर्ममधलं नाव आणि तुमच्या ID प्रूफवरचं नाव जर सेम असेल तर तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या नावात जर मित्रांनो बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्या खाली जो बॉक्स दिला आहे या बॉक्सवरती क्लिक करायचं. ओके, मित्रांनो जर तुमच्या नावात बदल असेल तुम्हाला या ठिकाणी एक्झामच्या वेळेस एक ठिकाणी प्रूफ द्यावं लागलं. ओके, तुम्हाला गॅजेट वगैरे या ठिकाणी घेऊन जावं लागेल, एक गव्हर्नमेंटचं लिगल डॉक्युमेंट तुम्हाला लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि जर तुमच्या मित्रांनो नावात बदल नसेल तुम्हाला बॉक्सवरती क्लिक करायचं नाही. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. या ठिकाणी या दोन बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे परत ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे असं पेज येईल. मित्रांनो तुम्हाला आता या ठिकाणी तुमचं लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि तुमचं डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मित्रांनो लेफ्ट थंब इम्प्रेशन जर तुम्हाला साईज वगैरे स्क्रीनवरती दिसत असेल या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट थंब इम्प्रेशन सेव्ह करून ठेवायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमचं जे लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते या ठिकाणी अपलोड करा. ओके,
अपलोड झाल्यानंतर मित्रांनो ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला मित्रांनो डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती मित्रांनो डिक्लेरेशन दिसत असेल. ओके, तर हे डिक्लेरेशन तुम्हाला मित्रांनो व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने लिहायचं आहे. ओके, याची साईज वगैरे तुम्हाला प्रॉपर साईजमध्ये करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन या ऑप्शनवरती ओके चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करा. ओके, त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झाला आहे. ओके, या ठिकाणी मी एसटी कॅटेगरी म्हणून फॉर्म दिलेला आहे. ओके, त्याच्यामुळे हा फॉर्म डायरेक्ट सबमिट झालेला आहे. मित्रांनो जर तुम्ही जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंटची विंडो ओपन होईल. ओके, पेमेंटची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला 750 रुपयाचं पेमेंट करावं लागेल. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. ओके, बाकीच्या कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी पेमेंट नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी फॉर्म डायरेक्ट सबमिट होणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन प्रिंट असा ऑप्शन दिसेल. ओके, तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे राईट साईडला प्रिंट ॲप्लिकेशन असं ऑप्शन दिसेल. ओके, तुम्हाला मित्रांनो तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची. ओके, तुम्हाला पुढील प्रोसेससाठी या फॉर्मची प्रिंट लागू शकतो. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात. ओके, तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.